वारंवार असं एक चित्र भासवलं जातं आहे, की उपमुख्यमंत्री म्हणतात, की मला याची कल्पनाच नव्हती, घरातला व्यवहार आहे. खरं तर आम्ही जेव्हा हे सगळं सुरुवातीचं इन्व्हेस्टिगेशन करत होतो, तर त्यातला तो व्यवहारातला जो जमिनीचा पत्ता आहे, तो खूपच मोघम असा पत्ता आहे. आम्ही सांगितलं आमच्या स्टोरीमध्ये, हं. की प्लॉट नंबर, सेक्टर नंबर वगैरे असा एक मोघम पत्ता आहे. हं. शिवाजीनगर पुण्यातलं एवढं मोठं आहे. पण जेव्हा मी शोधला तेव्हा तो पत्ता थेट ज्या बंगल्यावरती गेला, तिथे अजित पवारांचं वास्तव्य आहे तिथे. तिथे स्वतः अजित पवार राहतात त्या बंगल्यामध्ये. अर्थात ते नंतर आम्ही जेव्हा त्यांना विचारलं ते चिडलेही आणि त्यांनी म्हटलं, की तो माझ्या मुलाच्या नावावरचा बंगला आहे तिथे. हं. हं. टेक्निकली त्यांचं म्हणणं कदाचित ग्राह्य धरावं असं त्यांचं म्हणणं असेल. पण एवढं म्हणून ते आपली रिस्पॉन्सिबिलिटी श्रग ऑफ करू शकतात का? आपली जबाबदारी टाळू शकतात का? की ज्या कंपनीने व्यवहार केला आहे, त्या कंपनीचा पत्ता थेट अशा ठिकाणी जातो, की जिथे यांचं वास्तव्य आहे. म्हणजे त्यांच्या मालकीचं घर किंवा ज्यांचं निवास म्हणत नाही, पण जिथे वास्तव्य आहे. हं. एवढं म्हणून ते फक्त जबाबदारी नाकारू शकतात किंवा टाळू शकतात का? नाही, नाही. म्हणजे मला तर कळत नाही की ते जबाबदारी नाकारूच कशी शकतात. हं, म्हणजे तो पत्त्याचं तर सोडा. हं, पण हे जे सगळं प्रकरण ज्या पद्धतीने झालंय हं, आणि त्यांनी जे बाहेर येऊन सांगितलं की आता आता आम्ही ते रद्द करतो. हं, काही खाऊ आहे की वाटेल ते करायचं, पचलं पचलं, नाही पचलं तर रद्द. आणि म्हणून मग मी ते सगळे डिग आउट केले की मी म्हटलं कुठले कुठले कायदे आहेत त्यातले. हं, तर कुठल्याही अग्रीमेंटमध्ये 5 कायदे गव्हर्न करतात हं, आणि त्याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे कायदे म्हणजे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आणि सेकंड म्हणजे रजिस्ट्रेशन ॲक्ट. तर त्याच्यात क्लिअरली दिलेलं आहे की जर एखादं ॲग्रीमेंट झालं आणि ते काही काळाने कॅन्सल करायचं असेल, पण फ्रॉडमुळे कॅन्सल करायचं असेल, तर ज्यांनी फ्रॉड केला हा व्यक्ती ते कॅन्सल करू शकत नाही.